श्रोते हो, क्षणभर आपण अशी एक कल्पना करूया. समजा एका अंधाऱ्या खोलीत एक प्रोग्रॅमर बसलाय अच्छा. आणि तो त्याच्या कम्प्युटरवर काहीतरी क्लिष्ट असं कोडिंग करतोय आणि बघा, त्याच्या त्या काही ओळींच्या कोडमुळे हजारो मैल दूर असलेली एखादी महाकाय मशीन एकदम काम करू लागते. हो, आजच्या काळात हे अगदी शक्य आहे. एक्झॅक्टली. आता आपण इथून थेट 3000 वर्ष मागे जाऊया. या अंधाऱ्या खोलीच्या जागी हिमालयातील एक शांत गुहा डोळ्यासमोर आणा. बरोबर. आणि त्या कम्प्युटरच्या कोडच्या जागी शुद्ध ध्वनी आणा. म्हणजे प्राचीन ऋषीमुनींनी निसर्गातील अमर्याद ऊर्जा पकडण्यासाठी आणि तिला नियंत्रित करण्यासाठी असाच एखादा अल्गोरिदम तयार केला असेल का? अरे वा, ही तुलना खूपच रंजक आहे. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत, जो वरवर पाहता आपल्याला केवळ जादूटोणा किंवा अश्रद्धा वाटू शकतो. नक्कीच. पण ज्याच्या तळाशी ध्वनी, भूमिती आणि कृतीवर आधारित एक अत्यंत प्रगत असं प्राचीन विज्ञान दडलेलं आहे. आणि हीच या संपूर्ण विषयाची सर्वात भन्नाट गोष्ट आहे. आपण जेव्हा या प्राचीन भारतीय गूढशास्त्राच्या नोट्स आणि उपलब्ध माहितीचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती गोष्ट? ती म्हणजे हे काही हवेत मारलेले तीर अजिबात नाहीत. या शास्त्राने निसर्गाला समजून घेण्यासाठी एक अतिशय अचूक आणि गुंतागुंतीची सिस्टम तयार केली होती. हो, मी वाचत होते त्याबद्दल. आणि या संपूर्ण रचनेचे 3 मुख्य आधारस्तंभ मानले गेले आहेत. ते म्हणजे मंत्र, यंत्र आणि तंत्र. बरोबर. आपण आज याच एका अनोख्या प्रवासाला निघणार आहोत, जिथे भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन हे सूक्ष्म विज्ञान कसं काम करतं हे आपण उलगडून पाहूया. खरंच, मी जेव्हा ती माहिती वाचत होते तेव्हा एका संकल्पनेने माझं लक्ष पूर्णपणे वेधून घेतलं. कोणती संकल्पना? या शास्त्राचा आत्मा ज्याला म्हटलं जातं, त्या मंत्राबद्दल एक वाक्य होतं त्या नोट्समध्ये. ते असं होतं की शब्दो नित्य आकाश गुणत्वात. हो हो. मला सुरुवातीला वाटलं की हे एखादं साधं स्तोत्र वगैरे असेल, पण याचा अर्थ खूपच अवाढव्य आहे ना. होय, अगदी बरोबर. हा या संपूर्ण शास्त्राचा अगदी पायाभूत आणि पूर्णपणे वैज्ञानिक सिद्धांत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नक्की काय? या सूत्राचा साधा अर्थ असा आहे की आकाश या तत्वामुळे उच्चारलेले शब्द हे अमर आणि अविनाशी असतात. अमर असतात? हो. आपण जो काही ध्वनी निर्माण करतो तो कधीही नष्ट होत नाही. तो या ब्रह्मांडाच्या पोकळीत किंवा आकाशात कायमचा कोरला जातो. बापरे. आणि आपल्या या संशोधनातील सर्वात धक्कादायक आणि रंजक गोष्ट म्हणजे प्राचीन ऋषीमुनींनी हे जे विशिष्ट ध्वनी आहेत ते स्वतः तयार केले नाहीत. म्हणजे? एक मिनिट, त्यांनी ते स्वतः तयार केले नाहीत, मग कुठून आले हे ध्वनी? त्यांनी त्यांच्या अत्यंत खोल अशा तपश्चर्येतून आणि ध्यानावस्थेतून निसर्गात आधीच अस्तित्वात असलेल्या ह्या लहरी फक्त पकडल्या किंवा आपण म्हणूया डिस्कवर केल्या. अच्छा, थांबा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे ऋषीमुनी केवळ नुसती प्रार्थना करत नव्हते, तर ते एखाद्या मानवी रेडिओ अँटेनासारखं काम करत होते. एक्झॅक्टली. जे एका अदृश्य कॉस्मिक फ्रिक्वेन्सीला ट्यून करून तिथले ध्वनी पकडत होते. अगदी तसंच. हे एखाद्या रेडिओला अचूक फ्रिक्वेन्सीवर सेट करण्यासारखंच आहे. जेव्हा आवाजाच्या किंवा आपल्या सामान्य संवादाच्या मर्यादा संपतात ना, तिथे या मंत्रांचा खरा प्रभाव सुरू होतो. ओके. हे विशिष्ट ध्वनी शरीरातील ऊर्जा केंद्रांवर थेट आघात करतात आणि तिथली जी सुप्त ऊर्जा आहे, ज्याला आपण आजच्या भाषेत एक प्रकारची सुपरनॅचरल पॉवर म्हणू शकतो, ती जागृत करतात. हे खूपच भारी आहे. पण या मंत्रांच्या प्रकारांबद्दल वाचताना मला एक मोठी गंमत वाटली. काय वाटलं तुम्हाला? तिथे 2 अगदी परस्पर विरोधी प्रकार सांगितले आहेत, वैदिक मंत्र आणि शाबर मंत्र. हो, हे 2 मुख्य प्रकार आहेत. हे वाचून माझ्या डोक्यात लगेच एक तुलना आली. म्हणजे वैदिक मंत्र हे एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या सीईओला अत्यंत नम्र भाषेत आदरपूर्वक लिहिलेल्या अधिकृत ईमेल सारखे वाटतात मला. अरे वा, म्हणजे अगदी फॉर्मल. हो ना. यात एकदम शुद्ध संस्कृत भाषा असते, देवी देवतांची खूप स्तुती असते आणि उच्चारणाचे अत्यंत कडक नियम असतात. म्हणजे एक शब्द चुकला तरी सगळा अर्थ बदलतो. तुमची ही उपमा एकदम अचूक आहे. आणि याच उपमेला जर पुढे न्यायचं झालं तर शाबर मंत्रांबद्दल काय वाटतं तुम्हाला? शाबर मंत्र म्हणजे मला थेट फॅक्टरीच्या गेटवर संपावर बसून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी केलेल्या आक्रमक आंदोलनासारखे वाटतात. हो, अगदी तसंच स्वरूप असतं त्यांचं. म्हणजे यात शुद्ध संस्कृतची अजिबात पर्वा नसते. ती एकदम ग्रामीण, साधी आणि संमिश्र भाषा असते. त्यात देवाला कोणतीही नम्र प्रार्थना केलेली नसते. बरोबर. तर चक्क थेट आदेश दिलेला असतो. म्हणजे माझं काम कर, नाहीतर तुला तुझ्याच देवाची शपथ आहे, अशी आव्हानात्मक, उग्र आणि हक्क गाजवणारी भाषा यात असते. होय.
हे खरंच चक्रावून टाकणारं आहे. एकीकडे एवढी नम्रता आणि दुसरीकडे चक्क थेट ब्लॅकमेल केल्यासारखी भाषा. बरोबर आहे तुमचं निरीक्षण. आणि यामागे एक विशिष्ट मानसशास्त्रही आहे बरं का. ते कसं? शाबर मंत्र हे थेट परिणामांवर लक्ष केंद्रित करतात. ते भाषेच्या सौंदर्यात किंवा व्याकरणामध्ये अडकत नाहीत. पण इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ध्वनी कुठलाही असो, त्याच्या लहरी मानवी मज्जासंस्थेवर कसा परिणाम करतात. म्हणजे आपल्या नर्वस सिस्टमवर. हो. जेव्हा एखादा साधक एका विशिष्ट लयीत या ध्वनींचा उच्चार करतो, तेव्हा तो केवळ शब्द बोलत नसतो. तो स्वतःच्या शरीरात आणि बाहेरच्या वातावरणात एक रेझोनान्स किंवा कंपन निर्माण करत असतो. अच्छा. आणि या कंपनांमधनं जी अपाट ऊर्जा जागृत होते, तिचा वापर नेमका कुठे करायचा यावरून मंत्रांची 6 मुख्य कार्य निश्चित केली आहेत ना. अगदी बरोबर. ज्याला षटकर्म असं म्हटलं जातं. पण मला इथेच एक शंका येते. विचारा ना. जर ध्वनीमधून एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण होत असेल, तर ही ऊर्जा केवळ चांगल्या गोष्टींसाठीच वापरली गेली असेल का? कारण माणसाचा स्वभाव बघता या ऊर्जेचा वापर स्वार्थासाठी होऊ शकतो ना. तुम्ही बरोबर ओळखलत. षटकर्मांची ही जी यादी आहे ना, ती मानवी स्वभावाच्या दोन्ही बाजूंना उजेड आणि अंधार दोन्हीला स्पर्श करते. म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही उद्देश. हो. या 6 कार्यांपैकी सुरुवातीची कार्य तशी सौम्य आहेत. पहिला आहे शांतीकरण. ओके. रोग, आजार आणि ग्रहांचे वाईट परिणाम नष्ट करून शांती प्रस्थापित करण्यासाठी हे केलं जातं. यासाठी पहाटे 4ची वेळ अत्यंत अनुकूल मानली गेली आहे, कारण तेव्हा निसर्ग पूर्ण शांत असतो. हो, पहाटेची वेळ नेहमीच चांगली मानतात. दुसरं आहे वशीकरण, जे इतरांना आपल्या विचारांच्या प्रभावाखाली आणण्यासाठी केलं जातं. आणि यासाठी वसंत ऋतूची खास निवड केली जाते. अच्छा. तिसरा कार्य आहे स्तंभन, म्हणजे कोणतीही सजीव किंवा निर्जीव गोष्टीची हालचाल, प्रगती किंवा विचार जागीच रोखून धरणे. इथपर्यंत ठीक वाटतंय मला. पण या पुढची जी 3 कार्य मी त्या नोट्समध्ये वाचली ना, ती खरंच अंगावर काटा आणणारी आहेत. हो, ती थोडी भयानक आहेत. हे एखाद्या अणुऊर्जेसारखं, म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी सारखं आहे नाही का? ती ऊर्जा शहर उजळवू शकते किंवा एका क्षणात भस्मसातही करू शकते. अगदी तशीच ही दुधारी तलवार आहे. कारण या पुढची 3 कार्य अत्यंत विध्वंसक आहेत. हो. चौथा आहे उच्चाटन, ज्यामध्ये एखाद्याच्या मनात एवढी अफाट भीती आणि संभ्रम निर्माण केला जातो की ती व्यक्ती स्वतःचं घर किंवा मूळ ठिकाण सोडूनच पळून जाते. बापरे. पाचवा आहे विद्वेषण, जे 2 अत्यंत जवळच्या मित्रांमध्ये किंवा हसत्या खेळत्या कुटुंबात गैरसमज आणि शत्रुत्व निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. हे तर खूपच वाईट आहे. आणि या यादीतलं शेवटचं सर्वात घातक कार्य म्हणजे मारण. याचा थेट उद्देश शत्रूचा पूर्ण नाश करणे हा असतो. बरोबर. बापरे. ही यादी ऐकल्यावर जाणवतं की हे किती भयंकर असू शकतं. म्हणूनच आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये एक अत्यंत ठळक चेतावणी दिलेली मी वाचली. हो, ती चेतावणी खूप महत्वाची आहे की जीवघेणी किंवा अत्यंत अपवादात्मक परिस्थिती असल्याशिवाय या उग्र मंत्रांचा वापर कधीही करू नये. होय, कारण ही ऊर्जा मानवी कल्पनेच्या पलीकडची आहे. ती एकदा निर्माण केली की तिला थांबवणं खूप कठीण असतं. पण इथेच माझ्या डोक्यात एक विचार येतोय आता. कोणता विचार? जर त्यांनी ध्वनीतून एवढी शक्तिशाली आणि विध्वंसक ऊर्जा निर्माण केली, तर ती नियंत्रणात कशी ठेवली? म्हणजे तुम्ही हवेत नुसतीच ओपन इलेक्ट्रिसिटी सोडून देऊ शकत नाही ना? नाही, अजिबात नाही. ती ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी किंवा तिला योग्य दिशा देण्यासाठी काहीतरी भौतिक माध्यम, एखादी बॅटरी किंवा सर्किट असावं लागेल ना, नाहीतर तो प्रयोग करणाराच स्वतः भस्मसात होईल. हाच तो टर्निंग पॉइंट आहे. आणि तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरातूनच आपण या शास्त्राच्या दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या अंगाकडे वळतो, जे आहे यंत्र. एक्झॅक्टली, जो आहे यंत्र. जर मंत्र हा या प्रक्रियेचा आत्मा असेल, तर यंत्र हे देवतेचं साक्षात शरीर मानलं जातं. अच्छा. ही ती बॅटरी किंवा ते सर्किट आहे ज्याबद्दल तुम्ही आता बोललात. यंत्र म्हणजे कागदावर काढलेली केवळ एखादी सुंदर रांगोळी किंवा नक्षी नाहीये. हो, मलाही तसंच वाटलं होतं आधी. जसं एखाद्या अतिशय छोट्या बीजामध्ये संपूर्ण वटवृक्ष लपलेला असतो किंवा एखाद्या आर्किटेक्टच्या ब्लूप्रिंटमध्ये एक भव्य महाल लपलेला असतो. होय. तशीच या यंत्राच्या अचूक भूमितीय रेषांमध्ये प्रचंड ऊर्जा साठवलेली असते. मी त्या यंत्राच्या रचनेचं, म्हणजे त्याच्या अॅनाटॉमीचं विश्लेषण पाहिलं नोट्समध्ये. त्यात एक अत्यंत विशिष्ट आणि लॉजिकल अशी भूमिती दिसून येते. हो, ती रचना खूप डिटेल आहे. अगदी मध्यभागी बिंदू असतो, जो या ऊर्जेचं मूळ केंद्र मानला जातो. तिथूनच सगळ्याची सुरुवात होते. बरोबर. त्यानंतर त्रिकोण, जे ऊर्जा, गती आणि निर्मितीचं प्रतीक मानलं जातं.
त्याच्या सभोवताली कमळाच्या पाकळ्या असतात, ज्या शुद्धता आणि वैश्विक विस्ताराचं प्रतिनिधित्व करतात. होय. आणि या सर्वांच्या बाहेर एक अत्यंत महत्वाचा भाग असतो, भूपूर. हो, भूपूर हा यंत्राच्या रचनेतील सर्वात कळीचा भाग आहे. ही यंत्राच्या सर्वात बाहेरची चौकोनी सीमा असते, ज्याला 4 दिशांना 4 दरवाजे असतात. मला हे भूपूर ना एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्डच्या इन्स्युलेशन सारखं वाटतं. अच्छा, इन्सुलेशन? हो ना, जसं इन्स्युलेशन विजेला बाहेर पसरण्यापासून, शॉर्ट सर्किट होण्यापासून रोखतं आणि तिला सर्किटमध्येच फिरती ठेवतं. बरोबर. तसंच हे भूपूर यंत्राचं संरक्षक कवच असतं. ते निर्माण झालेल्या ऊर्जेला हवेत विखुरण्यापासून रोखतं आणि तिला एका विशिष्ट कक्षेत बंदिस्त करतं. हे उदाहरण खूपच समर्पक आहे. आणि या आकृत्यांव्यतिरिक्त काही अंकीय यंत्रे म्हणजे न्यूमेरिकल यंत्रास देखील असतात. हे तुम्हाला माहिती असेलच. हो, आणि ते वाचून माझं डोकं अक्षरशः चक्रावलं. त्या चमत्कारी पंचदशी यंत्राबद्दल सांगा ना थोडं. हो, नक्कीच. पंचदशी म्हणजे 15. हा 3 बाय 3चा एक चौकोन असतो. ओके. यात 1 ते 9 हे अंक अशा विशिष्ट क्रमाने मांडलेले असतात की तुम्ही कोणत्याही बाजूने बेरीज केली, आडवी, उभी किंवा तिरपी, तरी उत्तर नेहमी 15च येतं. अरे वा. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात 0 हा अंक नसतोच. कोणत्याही कोणातून बघितलं तरी संतुलन ढळत नाही. म्हणजे एकदम परफेक्ट बॅलन्स. हो, या अंकीय परफेक्ट बॅलन्सला या शास्त्रामध्ये शिव म्हणजे 1 आणि शक्ती म्हणजे 5 यांचं पूर्णत्व मानलं गेलं आहे. अच्छा. हे यंत्र नुसतं काढलं तरी ते स्वयंजागृत मानलं जातं, कारण त्यात गणिताची स्वतःची एक कॉस्मिक ऊर्जा असते. आपल्या नोट्समध्ये काही विशिष्ट हेतूंसाठी बनवलेल्या शक्तिशाली यंत्रांची उदाहरणेही आहेत, जसं की सर्वोच्च मानलं गेलेलं श्री गायत्री यंत्र. हो, ते खूप महत्वाचं आहे. हे ज्ञानाचं आणि आध्यात्मिक प्रकाशाचं उगमस्थान मानलं जातं. याची रचना 10 अचूक टप्प्यांत केलेली असते. जर एखाद्या साधकाने 40 दिवस सलग 1.25 लाख गायत्री मंत्र जपले तर त्याला एक वेगळंच आध्यात्मिक तेज प्राप्त होतं, असं म्हटलं आहे. अगदी बरोबर. आणि यासोबतच एक अत्यंत उग्र यंत्र आहे, बगलामुखी यंत्र. उग्र म्हणजे? जीवनातील मोठे संघर्ष, कोर्ट कचेऱ्या किंवा अडथळे नष्ट करण्यासाठी हे वापरलं जातं. याच्या रचनेत मध्यभागी एक उलटा त्रिकोण असतो, जो आक्रमकतेचं प्रतीक आहे. अच्छा. आणि या यंत्राच्या देवतेला पिवळा रंग विशेष प्रिय असतो. याशिवाय श्री महाकाली यंत्र आहे, ज्याला 22 अक्षरांचं मूळ यंत्र म्हटलं आहे. यात क्रीम हा अत्यंत शक्तिशाली बीज मंत्र वापरला जातो, ज्यामुळे साधकाला अभेद्य संरक्षण मिळतं. हो ना? बरोबर. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या व्यावहारिक जीवनासाठी श्री लक्ष्मी गणेश महायंत्र आहे. ओके. यात श्री आणि ग या शुभ बीज मंत्रांचा वापर केलेला असतो, जे घरात संपत्ती आणि बुद्धी आकर्षित करण्यासाठी भोजपत्रावर काढलं जातं. पण इथेच माझ्या मनात एक प्रॅक्टिकल प्रश्न येतो. विचारा. तुम्ही म्हणताय की या रेषांमध्ये आणि अंकांमध्ये ऊर्जा असते. हो. मग समजा मी एक साधा कोरा कागद घेतला आणि माझ्याकडच्या निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने हे पंचदशी यंत्र किंवा गायत्री यंत्र अगदी अचूकपणे काढलं तर ते काम करेल का? नाही. की हे सर्किट तयार करण्यासाठी काही विशिष्ट वायरिंग किंवा वेगळी सामग्री लागते? हा प्रश्न खूप लोक विचारतात मला. पण साध्या कागदावर बॉलपेननी काढलेले यंत्र अजिबात काम करत नाही, हे शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगतं. असं का? आपण निसर्गातील ऊर्जा पकडण्याचा प्रयत्न करत आहोत ना, त्यामुळे त्यासाठी निसर्गाचेच घटक वापरावे लागतात. तुमचा प्लास्टिकचा पेन आणि ती केमिकल शाई निसर्गाशी रेझोनेट करत नाही. अच्छा, म्हणजे विशिष्ट फ्रिक्वेन्सी पकडण्यासाठी अँटेना त्याच विशिष्ट धातूचा असावा लागतो, तसंच काहीचं? अगदी तसंच. आपल्या संदर्भांमध्ये 4 तत्वांनुसार यंत्रांचे प्रकार आणि त्यासाठी लागणारे साहित्य अतिशय स्पष्ट केलं आहे. निसर्गातील तत्व आणि आपली इच्छा यांचा मेळ बसावा लागतो. हो, त्या नोट्समध्ये मी वाचलं होतं की आतिशी म्हणजे अग्नितत्वाची यंत्र चक्क सोन्याच्या लेखणीने लिहिली जातात. बरोबर. कारण सोनं हे अग्नी आणि सूर्याचं प्रतीक आहे. आणि खाकी म्हणजे पृथ्वी तत्वाची यंत्रे गवताच्या काडीने लिहिली जातात. वादी किंवा वायू तत्वाची यंत्रे डाळिंबाच्या फांदीने, तर आबी म्हणजे जलतत्वाची यंत्रे चमेलीच्या फांदीने लिहिली जातात. एक्झॅक्टली. आणि नुसती लेखणीच म्हणी तर शाही देखील तितकीच महत्वाची असते. शाही पण? हो. अष्टगंध, ज्यामध्ये 8 नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचं मिश्रण असतं, किंवा केशर, गोरोचन आणि लाल चंदन यांची शाही वापरली जाते. ओके.
आणि पृष्ठभागासाठी म्हणजे ज्याच्यावर काढायचंय त्यासाठी भोजपत्र वापरतात, जे हिमालयात आढळणाऱ्या एका विशिष्ट झाडाची साल असते. किंवा मग तांबे, चांदी आणि सोन्याचा पत्रा वापरला जातो. म्हणजे हे सगळं नैसर्गिक असतं. हो, जेव्हा विशिष्ट हेतूसाठी ही नैसर्गिक शाही आणि लेखणी वापरली जाते तेव्हाच ते यंत्र खऱ्या अर्थाने निसर्गाशी कनेक्ट होतं. हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं की मी याची तुलना आपल्या आधुनिक टेक्नॉलॉजीशी नक्कीच करू शकते. कशी? हे सर्व साहित्य म्हणजे भोजपत्र आणि अष्टगंधाची शाई गोळा करून यंत्र काढणं म्हणजे एक नवीन कोरा एकदम हाय एंड लॅपटॉप विकत घेण्यासारखं आहे. अच्छा. ते केवळ एक हार्डवेअर आहे. जोपर्यंत तुम्ही त्यात योग्य ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करत नाही आणि तो लॅपटॉप बूट करत नाही तोपर्यंत तो लाखो रुपयांचा लॅपटॉप फक्त एक धातूचा आणि प्लास्टिकचा डबा आहे. क्या बात आहे. हे उदाहरण एकदम अचूक बसते इथे. नुसतं काढलेलं यंत्र हे एखाद्या मृत शरीरासारखं असतं. ते आपोआप काम करत नाही. मग ते कसं काम करतं? त्यात प्राण फुकण्यासाठी प्राणप्रतिष्ठा आणि न्यासविधी करावा लागतो. हा तो टप्पा आहे जिथे मंत्र आणि यंत्र एकत्र येतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की ते 10,000 वेळा विशिष्ट बीज मंत्रांचा जप करणं हे एखाद्या कोडरने सतत कमांड टाईप करून लॅपटॉपमध्ये OS इन्स्टॉल करण्यासारखं आहे. हो. आणि उच्चारात झालेली एक चूक म्हणजे सिंटॅक्स एरर, ज्यामुळे पूर्ण सिस्टम क्रॅश होऊ शकते. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. तो जप करून ती प्रचंड ध्वनी ऊर्जा त्या यंत्रात प्रविष्ट केली जाते. योग्य मुहूर्त आणि दिशा पाळली तरच हे यंत्र खऱ्या अर्थाने जागृत होतं. किंवा माझ्या भाषेत सांगायचं तर बूट होतं. हो, एक्झॅक्टली. आणि एकदा का ते जागृत झालं की त्याची निगा राखणं हे खूप जिकिरीचं काम असतं. हो, मी वाचलं की तयार केलेल्या जागृत यंत्रावर सूर्याची थेट किरणे कधीही पडू देऊ नयेत. बरोबर. अन्यथा त्याची ऊर्जा उडून जाते किंवा नष्ट होते. असं का? कारण सूर्याची ऊर्जा एवढी प्रबळ असते की ती यंत्रातील त्या सूक्ष्म ऊर्जेला विस्कळीत करते. अच्छा. तसेच ग्रहांनुसार त्या यंत्रांना ऊर्जा पुरवण्यासाठी विशिष्ट धूप वापरला जातो. जसं की सूर्याशी संबंधित यंत्रासाठी कापूर आणि केशर, चंद्रासाठी पांढरे चंदन, ओके, मंगळासाठी गुग्गुळ आणि गुरुसाठी पिवळी मोहरी आणि तूप. हे सर्व खूप काटेकोरपणे पाळावं लागतं. पण हे सगळं ऐकताना मला एक प्रॅक्टिकल अडचण जाणवते. कोणती अडचण? मंत्र आणि यंत्र सिद्ध करण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे बघा ना, ते 10,000 वेळा जप करणं, विशिष्ट फांदी शोधणं, भोजपत्र आणणं, हे सगळं खूप वेळखाऊ आहे ना? हो, वेळ तर लागतोच. प्राचीन काळातही जो सामान्य माणूस होता, जो शेती करत होता, ज्याला कुटुंबाचे तातडीचे प्रश्न होते, त्याला हे सगळं करण्यासाठी इतका वेळ मिळणं शक्य नव्हतं ना? बरोबर आहे. मग जर एखाद्याला तातडीने एखादा परिणाम हवा असेल तर त्यासाठी या शास्त्रात काही शॉर्टकट होता का? माणसाने वेळेवर मात करण्यासाठी नेहमीच मार्ग शोधले आहेत आणि या वेळेच्या कमतरतेवर उपाय म्हणून या शास्त्राचा तिसरा आणि शेवटचा आधारस्तंभ अस्तित्वात आला, तंत्र. तंत्र. हो. तंत्राचा अगदी साधा आणि सरळ अर्थ होतो प्रत्यक्ष कृती आणि प्रक्रिया. यात फार वेळखाऊ मंत्र किंवा गुंतागुंतीची भूमिती नसते. मग काय असतं? तंत्र म्हणजे निसर्गातील वस्तूंचा, जसं की विशिष्ट वनस्पती, झाडांची मुळे किंवा धातू यांचा विशिष्ट नक्षत्रावर केलेला तांत्रिक वापर. हे कमी खर्चात आणि अत्यंत जलद परिणाम देणारं शास्त्र मानलं गेलं. पण इथे खूपच मोठी आणि इंटरेस्टिंग अट टाकलेली आहे नोट्समध्ये. कोणती अट? तंत्रात कसे आणि ता या प्रश्नांना अजिबात जागा नाही. इथे 100% श्रद्धा आणि विश्वास आवश्यक आहे. होय, अगदी बरोबर. जर मनात थोडी जरी शंका आली, म्हणजे हे असं केल्याने खरंच तसं होईल का, तर ते तंत्र तिथल्या तिथे निकामी होतं असं म्हटलं आहे. बरोबर. आणि ह्या तंत्राचं सर्वसामान्यांना वापरता येण्याजोगं जे अत्यंत सोपं रूप आहे ना, त्याला आपण टोटका असं म्हणतो. दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर हे टोटके वापरले जायचे. ह्याचं एक भारी उदाहरण ते रिसर्चमध्ये होतं बघा. कोणतं? जर घरात जादूटोणा झाल्याचा किंवा कोणाची वाईट नजर लागल्याचा संशय असेल तर घराच्या उंबरठाला स्पर्श करायला सांगितलं जातं. हो, थ्रेशोल्ड. शास्त्रानुसार उंबरठा ओलांडताना किंवा त्याला स्पर्श करताना नकारात्मक ऊर्जा तिथेच नष्ट होते. हो. उंबरठा हा 2 वेगवेगळ्या ऊर्जा क्षेत्रांना जोडणारा दुवा मानला जातो. तसेच प्राचीन काळात वैद्यकीय उपचारांसोबत हे सूक्ष्म विज्ञान कसं वापरलं जायचं याचीही उदाहरणे आपल्याला मिळतात. हो, जसं की ताप दूर करण्यासाठी विशिष्ट मंत्राचा जप करत रुग्णाला मोराच्या पिसाने झाडलं जायचं. बरोबर. किंवा निद्रानाशावर, ज्याला आपण इन्सोम्निया म्हणतो, बरोबर. त्यावर उपाय म्हणून
आर्द्रा नक्षत्रात लिंबाच्या झाडाची लाकडी खिळी रुग्णाच्या बेडरूममध्ये पुरली जायची. होय, यामुळे गाढ झोप लागते असा त्यांचा ठाम विश्वास होता. अगदी बरोबर. हे सर्व ऐकताना मला एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. नक्की सांगा. तुम्ही मगाशी म्हणालात की तंत्रात का आणि कसेला जागा नाही, 100% श्रद्धा आवश्यक आहे. हो, याचा अर्थ हे पूर्णपणे मानवी विश्वासाच्या किंवा बिलीफ सिस्टमच्या पातळीवर काम करतं. जर श्रद्धा असेल तरच परिणाम दिसेल. बरोबर. हा एक प्रकारे प्राचीन मानसशास्त्राचाच किंवा आजच्या प्लॅसिबो इफेक्टचा एक प्रगत प्रकार वाटतो, नाही का? मानवी मनाला एका विशिष्ट विचारावर पूर्णपणे केंद्रित करण्याची ती एक अत्यंत प्रभावी पद्धत असू शकते. हा एक अतिशय सखोल आणि योग्य विचार आहे तुमचा. आपण ज्याला आजचं प्रगत मानसशास्त्र म्हणतो ना, त्याचे धागे या प्राचीन तंत्रात नक्कीच सापडतात. हो ना? आणि याच अनुषंगाने जर आपण आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा निष्कर्ष काढायचा ठरवला तर या शास्त्राचं एक अत्यंत साधं आणि प्रभावी समीकरण तयार होतं. ते समीकरण म्हणजे मंत्र अधिक यंत्र अधिक तंत्र बरोबर सिद्धी. एक्झॅक्टली. म्हणजे मंत्र आवाजाची ऊर्जा, यंत्र त्या ऊर्जेला साठवणारी भूमिती आणि तंत्र पूर्ण श्रद्धेने केलेली कृती. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात तेव्हा तो इष्ट परिणाम साधला जातो. अगदी बरोबर. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी त्या एका मोठ्या धोक्याचा इशारा देणंही तितकंच गरजेचं आहे, ज्याचा उल्लेख मगाशी आपण थोडक्यात केला होता. हो, ती चेतावणी खूपच कडक आहे. इड कर्माचा परपरवा किंवा लॉ ऑफ रिकॉईल असं म्हटलंय. अच्छा. हे शास्त्र केवळ कुतूहलापोटी, मजेसाठी किंवा स्वार्थासाठी दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी कधीही वापरू नये. कारण कर्माचा सिद्धांत सांगतो की जर एखाद्याने चुकीच्या हेतूने आणि रागाने ही ऊर्जा सोडली आणि ती जर समोरच्या व्यक्तीवर आदळली नाही, समजा त्या व्यक्तीचं संरक्षण कवच मजबूत असेल, मग काय होतं? तर ती ऊर्जा हवेत नष्ट होत नाही. ती बुमरँग सारखी परत फिरते आणि ज्याने ती सोडली आहे त्याच्यावरच उलटून त्याचा प्रचंड विनाश करते. हा नियम या अफाट शक्तीला एका नैतिक चौकटीत बांधून ठेवतो. बापरे, खरोखरच हा ज्ञानाचा प्रवास अतिशय आश्चर्यकारक होता. होय, नक्कीच. आपण आवाजाच्या लहरी कशा काम करतात इथून सुरुवात केली, मग यंत्रांच्या अचूक भूमितीचं सर्किट समजून घेतलं, बरोबर. आणि शेवटी तंत्राच्या मानवी श्रद्धेपर्यंत अनेक पैलू उलगडले. होय. हे सगळं ऐकताना श्रोते हो, एक विचार माझ्या मनात सतत घोळतोय, जो जाता जाता मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो. कोणता विचार? आजच्या या आधुनिक जगात आपण ज्याला क्वांटम फिजिक्स म्हणतो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, हो, जिथे जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि अभ्यासक असं मानू लागले आहेत की आपले विचार, आपला फोकस आणि आपल्या ध्वनी लहरी आपल्या आजूबाजूच्या भौतिक वास्तवावर थेट परिणाम करतात. अगदी खरंय. तर जरा विचार करा, तीच गोष्ट आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी झाडांच्या सालीवर, भोजपत्रावर आणि अचूक भूमितीय आकृत्यांमध्ये नोंदवून ठेवली होती का? हा खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कदाचित या सर्व प्राचीन प्रक्रियांमध्ये निसर्गावर किंवा बाहेरच्या जगावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर, स्वतःच्या एकाग्रतेवर आणि आपल्या इंटेंटवर मिळवलेला विजय हाच खरा चमत्कार असावा का? नक्कीच असू शकतो. या प्रश्नावर आपण नक्की विचार करत राहूया. ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. नवीन काहीतरी शिकत रहा आणि कुतूहल